नमस्कार शेतकरी बांधवांनो, एक्सपर्ट फार्मर वाय.के. पाटील. आपण तुमच्यासाठी नवीन नवीन विषय घेऊन येत असतो. आज खास विषय म्हणजे महाराष्ट्रामधलं सगळ्यात महत्त्वाचं पीक, ज्याला सोयाबीन असं म्हणतो. एक सीझनमध्ये रेडी होणारं, कमी खर्च असणारं आणि उत्पादनात चांगलं सरस असणारं हे सोयाबीन पीक आता महाराष्ट्रामध्ये जवळपास खूप जास्त क्षेत्रावर लावल्या जातं. त्याच विषय घेऊन आपण तुमच्यासोबत आज चर्चा करणार आहोत. अलीकडच्या काळामध्ये सोयाबीन क्षेत्र वाढलं आहे. कॉटनच्या तुलनेमध्ये याला खर्च खूप कमी येतो. त्यामुळं शेतकऱ्याचा कल हळूहळू सोयाबीनकडं वळलेला आपल्याला दिसून येतो. आणि निश्चितच मार्केटमध्ये ज्या फेमस कंपन्या आहेत, जसे की ग्रीन गोल्ड, बूस्टर, अंकुर ह्या कंपन्याचा सेलचा जर विचार केला तर सर्वाधिक जास्त सोयाबीन या कंपन्याचं विकलं जातं. तर आपण बघू शकता, सोयाबीनला आता सध्या फुलावस्था आहे. खूप चांगले फुलं या व्हरायटीला लागलेले आहे. निश्चितच शेतकऱ्याचा कल हा त्या उत्पादनाच्या दृष्टीने अलीकडच्या काळामध्ये थोडा भाव कमी होता. थोडी नाराजी शेतकऱ्याची होती, आजही आहे. परंतु जर मार्केटमध्ये चांगला भाव मिळाला तर हे पीक सर्वात चांगलं पीक म्हणून अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त क्षेत्र असलेलं पीकसुद्धा होऊ शकतं. तर सोयाबीनचा जो खर्च आहे तो कॉटनच्या तुलनेत कुठेतरी कमी आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा कल हळूहळू या पिकाकडे जास्त दिसतो. जसं की कॉटनला खूप जास्त फवारे घ्यावे लागतात, त्याच तुलनेमध्ये सोयाबीनला 2 किंवा 3 फवारण्यामध्ये सोयाबीन हे पीक निश्चितच बाहेर येतं, म्हणजे काढणीला येतं आणि उत्पन्नही चांगलं होतं. सगळ्यात महत्त्वाचं जिनून गोष्ट सांगायची झाली तर कॉटनमध्ये जो मजुराचा प्रॉब्लेम आहे, जसं की कापूस वेचणी किंवा ते फवारणी किंवा इतर प्रॅक्टिसेससाठी खूप जास्त मजूर तुम्हाला लागतं. त्यामुळे खर्चही वाढतो आणि उत्पन्नात जास्त उत्पन्न दिसत नाही शेतकऱ्याला. त्यामुळं हळूहळू सोयाबीन क्षेत्र त्याही कारणामुळे वाढत चाललेलं आहे आणि शेतकऱ्याचं पसंतीचं क्रॉप होत चाललेलं आहे. बघू शकता आपण, खूप चांगले फुलं लागून त्याचं हळूहळू पापडी आऱ्यामध्ये रूपांतर झालेलं तुम्हाला सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आता दिसू शकतं. सध्या 45-55 दिवसाचे सोयाबीन कालावधीमधलं पीक आहे. त्यामुळं सगळीकडं फुलं आणि कन्व्हर्जन किंवा ज्याला सेटिंग असं म्हणतो त्या स्टेजला सोयाबीन दिसतं आहे. असंच तुम्हाला काही नवीन नवीन विषय घेऊन आपण शेतकऱ्याच्या सेवार्थ येत असतो. तर आज सोयाबीनवर एवढंच. आमचं यूट्यूब चॅनल एक्सपर्ट फार्मर वाय.के. पाटील नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.